अभिजित पाटील, आमदार अभिजित पाटील हे जबाबदार विनाकारण विषय मिटलेला होता. आम्ही कधीही त्यांना कुठलाही पॉलिटिकल सोशल कधीही डिस्टर्बन्स नाही आमच्या लोकांचा. आणि ते तीर्थक्षेत्र असं आहे की जवळजवळ आजूबाजूच्या 3-4 जिल्ह्यावरती त्याचा इन्फ्लुएन्स आहे. तिथं भाकणूक होते, मोठी यात्रा भरते, तुम्हाला जागा दुसरीही भेटू शकत नाही. आणि महाराजांच्या पुतळे आणून राजकारण. आम्ही समजतो सगळं. साहेब आम्हाला 2 गोष्टी आहेत तुमच्या कस्टडीमध्ये. आपण काय करूयात, आपण प्लीज बसा. निघाला आहोत. एक रांजणगाव नसेल तर जेलमध्ये जाणार आहोत. धनगर समाजाच्या केसाला धक्का लावणाऱ्या प्रवृत्तींना आता आम्हाला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. डिपार्टमेंटनं आम्हाला परत माघारी घेतलेलं आहे. आम्ही महाराष्ट्रातल्या धनगर समाजाला अंजनगाव उभाडामध्ये काल शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरून काल रात्री दंगलसारखी परिस्थिती निर्माण झाली. आपण जाणार होतात काय? अडवले तुम्हाला? आम्ही तिकडे निघालेलो आहे. आमचं गृह विभागाला पोलीस डिपार्टमेंटला आमचं सांगणं आहे. एकतर आम्ही तिथं आम्हाला जायचंय, तुमच्या गाडीत बसून आम्हाला तिथं घेऊन चला, अदरवाईज आम्हाला अटक करा. आम्ही त्यांना सरळ सांगितलेलं. आता पूर्ण पोलिसांनी आम्हाला ताब्यातच घेतल्यासारखे आमची गाडी पुढे जाऊ देत नाहीयेत. मुळात तिथं जी घटना घडलेली आहे याची मोडस ऑपरेंडिटी पाहता गेल्या 2-3 महिन्यामध्ये ज्या घटना घडत आहेत, एवढ्या सगळ्या घटना घडत असताना हे गृह विभागाचं फेल्युअर आहे. मुळात पोलीस डिपार्टमेंटनं आणि गावकऱ्यांनी हा प्रश्न मिटवलेला होता. स्थानिकचे आमदार अभिजित पाटील यांनी या प्रश्नात लक्ष घातलं आणि परत तिथलं जे वातावरण चिघळलंय त्याला जबाबदार स्थानिकचे आमदार अभिजित पाटील आहे. आणि धनगर समाजाच्या लोकांना समाज मंदिरामध्ये कोंडून त्याच्यावरती तिथल्या लोकांनी दगडफेक केलेली आहे, मंदिरावर दगडफेक केलेली आहे. आणि हे धनगर समाजाचं तीर्थक्षेत्र आहे. तिथं भाकणूक होते, तिथं खूप मोठी यात्रा भरते. धनगर समाज आजपर्यंत कुणाच्या वाळल्या पाचोळ्यावर पाय देत नाही. तिथली माणसं कधी कुणाच्या आडवी उभं गेलेली नाहीत. त्या माणसांचा आणि गाव समाज धनगर समाजाचं 70% गाव आहे. नक्की छत्रपती शिवरायांच्या पुतळ्या आडून नक्की धनगर समाजावर दहशत कुणाला निर्माण करायची आहे? अरे शिवाजी महाराजांचा पुतळा बसवायचंय, अरे दिवसा 12 वाजता आण ना, रात्री 2 आणि 3 वाजता लपून छपून बेकायदेशीररित्या का? शिवाजी महाराज आमचे नाहीत? छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं प्रकरण करून तुम्ही कधी दलित समाजावर प्रेशर करता? वंजारी समाजाच्या गावात जाऊन तुम्ही तेच केलं आणि आता धनगर समाजाचं तीर्थक्षेत्र निवडलं. या गोष्टीला आमचा विरोध आहे, कडाडून विरोध आहे. आणि आमच्या समाजाच्या लोकांच्या संरक्षणासाठी आम्हाला तिथं जायचंय. आता पोलीस डिपार्टमेंटनं आम्हाला पुढे जाऊ देत नाहीयेत. आमचं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सांगणं आहे, घटना घडल्यानंतर तुम्ही कसल्या ऍक्शन मोडवर येता? घटना घडण्याच्या अगोदर तुमच्याकडे काही प्लॅन आहे की नाही? महाराष्ट्रात चाललंय काय नक्की? भूम परांड्यामध्ये 1990 पासून गोलाई चौकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव होतं. तिथं सुद्धा तीच परिस्थिती. तुमचं फेल्युअर आहे मुख्यमंत्री महोदय. आम्ही या महाराष्ट्रात राहायचं की नाही? कधी वंजाऱ्याला टार्गेट, कधी धनगराला टार्गेट, कधी आंबेडकरी जनतेला टार्गेट. आणि घटना घडल्यानंतर तुम्ही ऍक्शन मोडवर येता, हे अजिबात चालणार नाही. माऊली आपल्याला तिथं जायचंय. एक तर आम्हाला पोलिसांनी ताब्यात घ्या, अटक करा, नाहीतर आम्हाला तिथं आमच्या समाज बांधवांकडे जा. आमचा तिथला समाज बांधव मेंढपाळीचा व्यवसाय करतो. आमच्या तिथल्या समाज बांधवांनी कधीही कुठंही केव्हाही समाज विघातक कृत्य केलेलं नाही. तरी आमच्यावर ही वेळ काय येते हे आम्हाला विचारायचं आहे. आणि आमच्या लोकांच्या संरक्षणासाठी आम्हाला तिथं जायचंय. गृह विभागाच्या उपस्थितीमध्ये पोलीस डिपार्टमेंटवरती रात्री हल्ला झालेला आहे. पोलिसांच्या गाड्या उलटवून टाकलेल्या आहेत. पोलीस डिपार्टमेंटच्या बाबतीत जर ही घटना घडत असेल तर आमच्या भोळ्या बाबड्या धनगर समाजाचं काय? आम्हाला तिथं जावं लागेल, आमचा जीव गेला तरी चालेल. आम्ही आमच्या गावामध्ये आमच्या समाज बांधवांकडे जाणार आहोत. जी जागा आहे तुम्ही आणलंय महेश डोंगरे, अरे तू चिल्लर, आम्ही पुतळा बसवायचं निमंत्रण दिलं का तुम्हाला? अरे महाराजांचा पुतळा बसवायचाय ना, दिवसा 12 वाजता बसवा ना, थाटामाटात बसवा. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचा अवमान करताय तुम्ही. तुम्हाला राजकारण करायचंय म्हणून तुम्ही रात्री अपरात्री पुतळा बसवताय. आम्ही छत्रपती शिवरायांना मानत नाही. आम्ही काय अफगाणिस्तान मधून आलो काय? त्यामुळे असले कोण चिल्लर आहेत त्याला कोण खात नाही. जी जागा आहे ती शासकीय आहे असं मराठा समाज म्हणलं जातं. कुणी सांगितलं? आमच्याकडे उतार आहे 45 गुंठ्याचा. मग शासकीय जागा आहे म्हणून तुम्हाला कुणी परवानगी दिली?
अरे तुम्ही राजकारण करा ना, अरे सामाजिक प्रश्नावर करा. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या आडून कसलं राजकारण करताय तुम्ही? म्हणजे शिवाजी महाराजांचा पुतळा आणून बसवला, धनगर समाजाच्या तीर्थक्षेत्रावर बसवला, म्हणजे कोण काय बोलणार नाही, म्हणजे यांच्यावर आपण दादागिरी करू. हे काय मोडस ऑपरेंडिटी आहे? खिलोबा आता आरोप देवस्थान केला की अभित पाटलांनी हे घडवून आणलंय. गेल्या माढा तालुक्यात 5-6 ठिकाणी असे शिवाजी महाराजांचे पुतळे रात्रीच्या रात्री बसवण्यात आले. त्यांनी विधानसभेत एक भाषण केलं होतं की आमच्या बापाचा पुतळा बसवायला तुमची काय गरज आहे, तुमच्या परवानगीची काय गरज आहे. कोण म्हणलं असं? अभित पाटील हे विधानसभेत अभिजित पाटील हा जातीवादी आमदार आहे. हे पहिलं प्रकरण नाही. अनेक प्रकरण त्यांनी केले तसे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला कुणाचाच विरोध नाही, कधीच विरोध नाही. महाराष्ट्रामध्ये महाराजांच्या पुतळ्याला विरोध करणारा एकतर मनोरुग्ण असेल. तुम्ही आम्हाला महाराजांच्या प्रेम, अरे आम्ही जीवाची कुर्बानी महाराजांच्या स्वराज्यासाठी दिले. तुम्ही निजामाच्या चाकऱ्या करत होता. आम्हाला इतिहासात जायला भाग पाडू नका. सगळ्यात जास्त युद्ध शिवाजी महाराजांना नातेवाईकांची करावी लागलेत आणि त्यांच्या स्वराज्यासाठी, महाराष्ट्राच्या स्वराज्यासाठी सगळ्यात जीवाची कुर्बानी कुणी केली तर 18 पगड जातीने. अभिजित पाटलांनी जरा डोकं शांत, डोकं जागेवर ठेवून बोलावं. काय भूमिका काय बोलली? भूमिका आम्ही अंजनगावला जाणार आहोत. एकतर पोलिसांनी आम्हाला अटक करावी, आम्हाला जेलमध्ये टाकावं, नसेल तर आम्ही अंजनगावला आमच्या भोळ्या बाबड्या धनगर समाजाच्या लोकांच्या संरक्षणाला आम्ही तिथं जात आहोत. धनगर समाजाच्या तीर्थक्षेत्रावर दगड फेक करणाऱ्या समाजकंटकांचा, धनगर समाजाच्या तीर्थक्षेत्रावर दगडफेक करणाऱ्या समाजकंटकांचा